नमस्कार, मी अजित चव्हाण. जरा हटकेमध्ये आपलं स्वागत. आज आपण जरा हटकेमध्ये पाहणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्यामधली विस्तवावरून चालण्याची अनोखी प्रथा. मात्र त्याआधी आपण पाहणार आहोत एक स्टंटमॅन, अर्थात ती व्यक्ती काही सिनेमामधली स्टंटमॅन नाहीये, पण त्यानं केलेले स्टंट चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार नाहीत असे आहेत. नेमकी कोण आहे ती व्यक्ती, कुठे केले त्यानं स्टंट, पाहूयात याविषयीचा हा एक रिपोर्ट. चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे स्टंट केले जातात. काही चित्रपट आणि अभिनेते तर त्यांच्या खास स्टंटसाठी प्रसिद्ध असतात आणि त्यांनी केलेले स्टंट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्येही जात असतात. अर्थात जेव्हा चित्रपटाचं शूटिंग होत असतं तेव्हा त्यांना रिटेकची संधी असते. मात्र प्रत्यक्ष जीवनात फक्त एकच टेक असतो. इथं रिटेकला संधीच नसते. आता आपण पाहत असलेली ही व्यक्ती विविध स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्टंट करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे रिप्पनजीत सिंग वासन. रिप्पनजीत सिंग कोणत्याही चित्रपटात स्टंट करत नाही, मात्र तो त्याच्या या जिम मध्ये अफलातून स्टंट करतो. आता हा जमिनीवर ठेवलेल्या खिळ्यांचा रॉड पहा. या खिळ्यांवर पाय पडला तरी जखम होऊ शकते. मात्र रिप्पनजीत सिंग या खिळ्यांवरती डिप्स मारतात. 2 प्लेट्स म्हणजे तब्बल 80 किलो वजन घेऊन ते या डिप्स मारतात. आता याच खिळ्यावरती हाताला ऑइल लावून डंबेल्स वरती अफलातून कंट्रोल मिळवत ते डिप्स मारतायत. जर या डंबेल्स वरील कंट्रोल गेला तर काय होऊ शकतं याची कल्पना आपण करू शकता. आता पुढचा स्टंट पहा. उंदीर पकडण्याचा ट्रॅप खाली ठेवून दोन्ही हात हवेत उचलून त्यावर डिप्स मारल्या जात आहेत. आणि आता या सर्वांवर कडी करणारा प्रकार आपण पाहणार आहोत. या जिम मध्ये एक व्यक्ती 100 किलो वजनाची आहे. त्याच्या मदतीनं एक स्टंट आता केला जाणार आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर पहा की त्याचं वजन खरोखरच 100 किलो आहे की नाही. आता वजनाची खात्री झाल्यानंतर पुढचा स्टंट पहा. हा 100 किलोचा माणूस रिप्पनजीत सिंगच्या पायावर उभा राहिलाय. 100 किलो वजन अंगावर असताना रिप्पनजीत सिंग अगदी आरामात डिप्स मारतायत.
ये स्टंट्स कोई भी कर सकता है। ये मैं नहीं कहता हूँ कि खाली मैं अकेला ही एलियन आया हूँ बाहर से। खाली इतना होता है कि अंदर विल पावर होना जरूरी है और कुछ चीज़ का जुनून होना चाहिए, जिसको बोलते एकदम साइको हो जाना कोई चीज़ के पीछे। तो बस यही कह रहा हूँ कि ये स्टंट कर सकते हैं, लेकिन सिर्फ परफेक्ट ट्रेनिंग करने वाला चाहिए कोई। और दूसरी चीज़ ये है कि किसी को पाँव में चोट लग जाती है, गहरी चोट भी लग जाए, और उसको कहा जाए कि थोड़ा चल के दिखाओ। अब वो आदमी बोलता है मेरा पैर इतना दर्द हो रहा है, मेरे को चलना ही नहीं हो रहा है। आप इमेजिन करो उसी आदमी के पीछे अगर 10 कुत्ते भगाए जाएं, वो कैसा भागेगा। तो वही काम मैं कर रहा हूँ। आता इतक्या खतरनाक डिप्स झाल्यानंतर थोडंसं मनोरंजन गरजेचं आहे की नाही? मग त्यासाठीही इथं खास सोय करण्यात आलेली आहे। जिम मध्येच एक कॅसिओ ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यातून निघणारं हे संगीत हा थोडा टाइमपास म्हणता येईल। मात्र खरं मनोरंजन तर पुढेच आहे, कारण रिपनजीत सिंग कॅसिओतून नव्हे तर या 40 किलोच्या लोखंडी प्लेट मधून संगीत निर्माण करतायत, तेही हातानं। लोखंडी रॉड मारल्यानंतर प्लेट मधून आवाज येतो। मात्र रिपनजीत सिंग तर लोखंडी प्लेट मधून हाताच्या मदतीनं संगीत निर्माण करतायत। अवजड प्लेट वरती त्यांनी हातानं मेहनत घेऊन निर्माण केलेलं संगीत ऐकून कुणीही आश्चर्यचकित होईल। झराटकेमध्ये घेऊयात आता एक ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत रिपनजीत सिंगचे आणखी एकापेक्षा एक काही चित्तथरारक स्टंट। पाहत राहा झराटके। झराटकीमध्ये आपण पाहतोय मुंबईतल्या रिपनजीत सिंगच्या अफलातून स्टंट्स। आता आपण जे स्टंट्स पाहणार आहोत त्याची कल्पनाही कधी कुणी केली नसेल। कोणते आहेत ते कल्पनेपलीकडचे स्टंट पाहूयात। रिपनजीत सिंगचे आचार स्टंट आपण पाहतो आहोत। आता आपण पाहणार आहोत वीट वापरून केलेली आणखी एक हटके स्टंट। रिपनजीत सिंगने एका फटक्यात विटेचे 2 तुकडे केले। आता आपण म्हणाल यात काय वेगळं? कराटेपटू तर नेहमीच असं करतात, मात्र रिपनजीत सिंगचा हटकेपणा आता पहा। आता तो या विटेवर एकामागून एक घाव घालतोय। एकामागून एक या पद्धतीने केलेल्या जोरदार प्रहारामुळे या विटेचं आता चक्क पावडर मध्ये रूपांतर झालंय। आता या जिम मध्ये हे काय दृश्य दिसतंय? इथं चक्क मेणबत्त्या पेटवल्या जात आहेत। आता जिम म्हटल्यावर या मेणबत्त्या प्लेटवर पेटवल्या जात असतील असं कुणालाही वाटेल, म्हणजे इथं कुणाचा तरी वाढदिवस साजरा होणार असेल। पण नाही, या मेणबत्त्या वाढदिवसासाठी पेटवलेल्या नाहीत, तर या मेणबत्त्यांवर आता स्टंट होणार आहे। आणि त्यासाठी बहुतेक आधी हात शेकून वॉर्मअप केला जात असावा। या वॉर्मअप नंतर आता पुढील दृश्य पहा।
रिपनजीत सिंग डिप्स मारून या मेणबत्त्या विझवतोय. निधड्या छातीनं तो या मेणबत्त्या विझवतोय. रिपनजीत सिंग याला पोलिसांनाही ट्रेनिंग देण्याची इच्छा आहे. जर त्याला अशी संधी मिळाली तर पोलिसांना एकदम रफ अँड टफ करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मुलांसमोरही तो असली टफ उदाहरणं देऊन त्यांच्यात साहसी वृत्ती निर्माण करण्यासाठी इच्छुक आहे. विल पावर इज बेटर देन डॉक्टर. और जिनके पास विल पावर नहीं है उन्हें विल पावर का मतलब ही नहीं मालूम होता है. तो यही है कि ये जो स्टंट है प्लीज आप लोग तो ट्राई मत कीजिए, क्योंकि मैं बहुत टाइम से कर रहा हूँ ये चीजें. तो मेरे को अभी दर्द में मजा आने लग गया है. और कुछ बच्चे लोग होते हैं जो कॉलेज और स्कूल जाते हैं, अपने पेरेंट्स को बोलते हैं मेरा पेट दर्द हो रहा है, मेरा सर दर्द हो रहा है, मैं कॉलेज नहीं जाऊँगा, मतलब कुछ ना कुछ बहाना डाल देते हैं. और अगर थोड़ा दर्द भी होता है तो उसके लिए एग्जाम तक नहीं देते. अभी उनके पेरेंट्स अपने बच्चों को एग्जाम्पल मेरा देंगे ये प्रोग्राम देखने के बाद कि दर्द तो उस पापा जी को भी होता है, तो तुम्हारा दर्द तो कुछ भी नहीं है. तो बस यही मैं शो करना चाहता हूँ कि मीन्स दर्द सहन कर सकते हैं, बस खाली ताकत विल पावर की होनी चाहिए. आता आपण पाहणार आहोत आणखी एक चित्तथरारक स्टंट. उंदीर पकडण्याचा ट्रॅप किती जलद असतो याची आपल्याला कल्पना आहे. नसेल तर हे उदाहरण पहा. ट्रॅपला चमच्याचा स्पर्श होताच तो एका क्षणात ट्रॅपमध्ये अडकतो. मात्र हा स्टंटमॅन एकामागून एक अशा 5 ट्रॅपमध्ये बोट अडकवतोय. ट्रॅपवर बोट ठेवताच एका क्षणात बोट त्यात अडकतंय. पण या स्टंटमॅनवर इतक्या जोरात घाव होऊनही कोणताच परिणाम होत नाही. कारण विविध प्रकारच्या व्यायामांनी रिपनजीत सिंगनं त्याचं शरीर कोणत्याही प्रकारच्या घावांना तोंड देण्यासाठी कणखर बनवलंय. आणि इतरांनीही असंच कणखर व्हावं अशीच त्याची इच्छा आहे. आणखी एक ब्रेक घेतोय. जरा अटकेमध्ये ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या जेवळीतली वेगवेगळ्या प्रथांची अनोखी जत्रा. पाहत राहा जरा अटके.